नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। आजच्या दिवसाची साम टीव्हीवरील एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहणार आहोत। 10वीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळत आहे। 10वीचा परीक्षेचा पेपर फुटलेला आहे। जालन्यातील बदनापूर इथल्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच हा पेपर फुटलाय। तर प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये समोर आलाय। साम टीव्हीने ही बातमी सगळ्यात आधी दाखवली आहे आणि यामागे पेपर फोडण्याचा उद्देश नसून प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी आम्ही ही बातमी तुम्हाला वारंवार दाखवतो। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बदनापूर या ठिकाणी पेपर फुटी झालेली आहे आणि तिथली ही दृश्य आपण पाहतोय। पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच हा पेपर फुटलेला आहे आणि कशा प्रकारे कॉपी पुरवण्यासाठी आणि प्रश्नपत्रिका विकण्यासाठी या ठिकाणी झुंबड उडाल्याचं चित्र आपण पाहतोय। तर आजच्या दिवसभरातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आणि धक्कादायक बातमी आहे। 10वीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। एकीकडे जालन्यामध्ये झेरॉक्स सेंटरवर पेपर विकत असल्याची दृश्य आपण पाहतोय। हीच ती प्रश्नपत्रिका आहे जी अवघ्या 20 ते 25 रुपयात विकण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे यवतमाळमध्ये सोशल मीडियावर देखील पेपर फुटलेला आहे। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रश्नपत्रिका व्हायरल झाली आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेचे हे व्हिज्युअल्स या दोन वेगवेगळ्या विंडोज मध्ये आपण पाहू शकतो। 10वीचा पेपर फुटलेला आहे। पहिला आज पेपर होता 10वीचा मराठीचा पेपर होता आणि हा पेपर फुटलाय। तर 10वीचा मराठीचा पेपर नेमका कसा फुटला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय जालन्याच्या बदनापुरात 10वीचा पेपर फुटलाय। पहिल्या 15 मिनिटात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर आल्याचं पाहायला मिळालंय। शहरातील झेरॉक्स सेंटरवरून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढण्यात आल्या। हा सगळा प्रकार पहिल्या 15 मिनिटात घडलाय। प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स 20 रुपयांमध्ये विकण्यात आल्यात। तर प्रश्नांच्या उत्तरांच्या झेरॉक्स प्रत या परीक्षा केंद्रावर वाटण्यात आल्या। आणि आता बातमी आहे लाडकी बहीण संदर्भात। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येते। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या आणि त्यातील 5 लाख महिला या अपात्र ठरल्यात। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत। मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। तर साम टीव्हीवर आताची मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहत आहोत। तब्बल 14,000 कोटी रुपये खर्च करून मुंबईमध्ये तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे गेल्याचं समोर आलंय। हाजी अली ते वरळी या दरम्यानच्या रोडवर तडे गेलेले आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तर बीएमसी कडून याचे पॅचवर्क करण्यात आलेलं आहे। याची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली आहे। मुख्य सचिवांना या संदर्भात माहिती विचारण्यात आली आहे। तसंच राज्य सरकारकडून देखील बीएमसीला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळते। तर आपण पाहतोय 14,000 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या कोस्टल रोडवर क्रॅक्स गेलेत। हाजी अली आणि वरळी दरम्यानचा भाग प्रभावित झालेला आहे। तर पंतप्रधान कार्यालयाकडून तात्काळ याबाबतची दखल घेण्यात आली आहे आणि मुख्य सचिवांकडून माहिती मागवण्यात आली आहे। राज्य सरकारने देखील आता बीएमसी कडून स्पष्टीकरण मागितलंय। कोस्टल रोडवर आधी गळती आणि आता तडे गेल्याचं समोर येत आहे।
मला असं वाटतं की त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. मग महाराष्ट्रात दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालं आहे की त्यांना वाटतंय की ते कसेही वागू शकतात. हे दुर्दैव आहे की खूप माझा तरी विश्वास होता की देवेंद्रजी नैतिकतेवर त्यांचं सरकार चालवेल. लोकांनी एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मॅन्डेट दिलं आहे. तर एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं असताना आज नैतिकता हे सरकार दाखवत नाही आहे, हे खूप दुःखजनक आहे. कारण का माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये वारंवार भ्रष्टाचार, खून, एक्स्टॉर्शन आणि आता तर शिक्षा, घरकुलावर शिक्षा झालेली आहे. तर आपण पाहतोय मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडची वर्षभरातच दुरावस्था झाली आहे. आधी गळती लागली होती आणि आता रोडला तडे गेलेत. 8 महिन्यांपूर्वीच पावसाळ्यापूर्वी कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील सामने बातमीची दखल घेत सर्वात आधी ही बातमी आणि ही बाब उघड केली होती. आता देखील सर्वात आधी रोडला तडे गेल्याची बातमी ही साम टीव्हीनं दाखवली आहे. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज. झिशान अख्तरचा एक कथित व्हिडिओ समोर आलाय. झिशान अख्तर हा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. यात झिशान अख्तर परदेशात पळून गेल्याचा दावा करतोय. तर यासाठी पाकिस्तानात राहणारा माफिया डॉन फारूक खोकरचा राईट हँड शहजाद भट्टीने मदत केल्याचा दावा देखील अख्तरनं केलाय. खारघर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रिक्षा चालकांची पुन्हा मुजोरी समोर आली आहे. एनएमएमटी बस चालकासोबत रिक्षा चालकाने मारहाण केली आहे. बस समोर उभी असलेली रिक्षा बस चालकाने बाजूला घेण्यास सांगितल्यानं रिक्षा चालकाने बस चालकास शिवीगाळ करत मारहाण केली आहे. मुजोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बातमी अमरावतीमधून. अमरावतीमध्ये पत्ता विचारत एका व्यावसायिकाच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड फेकण्यात आली आहे. महाराजा फर्निचरचे संचालक प्रवीण करवा यांच्या डोळ्यामध्ये ही मिरची पूड टाकून लुटण्याचा प्लॅन होता. दरम्यान राजापेठ येथील स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उल्हासनगरमध्ये काही अल्पवयीन मुलं पाण्याचा फुगा मारत होते. या रागातून तुफान राडा झालाय. यात 7 ते 8 जणांच्या टोळीने दुकानात शिरून 2 जणांना बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दहिसर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर मराठी भाषेतील संवादावरून वाद झालाय. तिकीट खिडकीवरील महिलेने मराठी भाषा मला काही गरजेची वाटत नाही असं म्हणत प्रवाशांबरोबर अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यांनी का बोलले हे स्टेटस? त्यांना माहित नाही का मराठी भाषा काय आहे? इथे महाराष्ट्रामध्ये काम करतात, नाही जमत जाणं सोडून निर्वाणी करता आमच्यावरती इथे येतात. तर भाषा नाही जमत तर जा. मला इथे सांगता 100 रुपयासाठी मला एवढे शब्द सुनवतात. तुम्हाला मराठी येत नाही, तुम्ही कशाला इथे येता महाराष्ट्रामध्ये? बघा देशाचं तिकीट काउंटर आहे मॅडम, यांना बोलतात हे मराठी मला काही गरजेची नाही, इंग्लिश मध्ये मी प्रेफर करते म्हणून. बघा हे मॅडम तोंडाला मास्क काढा. तुम्हाला मराठीचं वावडं काय ते आम्ही दाखवतो. मास्क काढा. भारतात 20 लाखांहून अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थ ग्लोबलच्या अहवालामध्ये हा दावा करण्यात आलाय. शिवाय जगातील 15 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 12 शहरं ही भारतातील असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं. अकोल्यात 50 कबुतरांना जिवंत जाळलंय. एका अज्ञातानं कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग लावली आहे. तर अकोल्यातल्या नायगाव परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी रहमान खान यांनी अकोट फेल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. घराच्या गच्चीवर एका खोलीमध्ये लाकडी पिंजऱ्यांमध्ये अनेक कबुतरे ठेवलेली होती आणि याच पिंजऱ्याला अज्ञातानं आग लावली आहे. अभिनेत्री राखी सावंतला समन्स पाठवण्यात आलंय. यूट्यूबर रणवीर अलाहाबादी याने इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये केलेल्या अभद्र वक्तव्याप्रकरणी तिला समन्स पाठवलंय. तिला 27 तारखेला उपस्थित राहून जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आले.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पीओपी मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलंय. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात पीओपी मूर्ती पाहायला मिळणार नाहीत. आता ग्राहकांच्या खात्यातून फसवणुकीनं पैसे काढल्यास बँक जबाबदार राहणार आहे. तर सुप्रीम कोर्टाने खातेदारांना दिलासा देणारा निकाल दिलाय. फसवणूक झालेल्या ग्राहकांना बँकेने नुकसान भरपाई द्यावी असंही कोर्टानं म्हटलंय. एका ग्राहकाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन करण्यात आलंय. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने सीएसएमटी मडगाव, एलटीटी मडगाव अशा रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मुंबई कोस्टल रोडवर प्रवास अधिक स्वस्त होणार आहे. मुंबई बेस्ट उपक्रम आपल्या ताफ्यामध्ये सुमारे 100 इलेक्ट्रिक एसी बसेस आणणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार त्यापैकी काही बसेस या मुंबई कोस्टल रोडवर तैनात केल्या जाऊ शकतात. टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांवर कारवाईसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमधील टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आल्यात. यंदा शाळांना 3 मे पासून ते 15 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. 16 जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल असं नियोजन शाळांनी केलंय. गुगल पे वापरणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे. कारण आता डेबिट क्रेडिट कार्डवरून बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावं लागणार आहे. या निर्णयामुळे वीज, गॅस यांसारख्या युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना आता प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे. एकूण व्यवहाराच्या 0.5 ते 1% शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात 80 वर्षीय वृद्धाचा जीबीएस आजारामुळे मृत्यू झालाय. गेल्या 9 दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सध्या 12 जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. जीबीएसच्या धास्तीने कुक्कुट व्यवसायाला राज्यभरात मोठा फटका बसलाय. दररोजच्या विक्रीमध्ये सुमारे 400 मेट्रिक टन घट झाली आहे. सोबतच प्रति किलो चिकनचे दर सुमारे 20 रुपयांनी कमी झालेत. आणि अकोल्यातनं एक महत्त्वाची बातमी समोर येते. अकोल्यात एका घरात अचानक 35 रानडुकरांचा कळप घरामध्ये शिरल्याने घरच्यांची चांगलीच पळापळ झाली आहे. तर अतिशय धक्कादायक बातमी आपण अकोल्यातून पाहतोय. अकोल्यातल्या पातूर तालुक्यातल्या पिंपळखुटा गावातले मेहमूद शाह यांच्या घरामध्ये आज दुपारच्या सुमारास 35 रानडुकरांचा कळप घरामध्ये शिरल्याने मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. रानडुकरांनी घरातील संपूर्ण सामानाचं मोठं नुकसान केलंय. रानडुकरांच्या हल्ल्यात एक मुलगा जखमी देखील झालाय. दरम्यान रानडुकरांना घरात बंद करण्यात आलं असून वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती. निरीक्षणाची अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय. आजपर्यंत रानडुकरं हे शेतामध्ये जाऊन नासधूस करतानाचे व्हिज्युअल्स आपण पाहिले, बातम्या आपण पाहिल्या. मात्र 1-2 नव्हे तर तब्बल 35 रानडुकरांचा कळप हा घरामध्ये शिरल्याने घरच्यांची चांगलीच पळापळ झाल्याचं समोर येत आहे. तर अकोल्यातल्या पातूर तालुक्यातल्या पिंपळखुटा गावातले मेहमूद शाह यांच्या घरामध्ये दुपारच्या सुमारास 35 रानडुकरांचा कळप शिरला होता. त्यानंतर घरातील सदस्य हे बाहेर पडले आणि त्यांनी या कळपाला घरातच बंद केलं. आणि तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही केक खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही खात असलेल्या केकमुळे आजारी पडू शकता. इतकंच नव्हे तर कॅन्सर सारखा गंभीर आजार देखील तुम्हाला होऊ शकतो. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी तुम्ही हा रिपोर्ट पूर्ण पहा. हेलो फ्रेंड्स, सस्ते सस्ते केक्स एंड क्रीम रोल्स खाते हो ना बाहर जाके, देखो बनते कैसे हैं. कितने अनहाइजीनिक गंदे तरीके से आपके लिए खाना हैंडल किया जाता है. थिंक ऑफ द क्वालिटी ऑफ द इंग्रेडिएंट्स. कैसा मैदा, चीनी, ऑयल, बटर यूज़ किया जाता है कि सब कुछ फेक होता है. कैंसर कॉजिंग आर्टिफिशियल कलर्स भी यूज़ किए जाते हैं. आज सस्ता खाना खा रहे हो, कल महंगे महंगे डॉक्टरों के बिल किसके बनेंगे? आपके बनेंगे. सोचो. तुम्ही केक खाताय तर सावध व्हा.
कारण असे केक खात असाल तर आजारी पडू शकता. इतकंच नाही तर कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. स्वस्त केक खाल, कॅन्सर न जाल. आवडीनं केक खाणं पडेल महागात. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? तुम्ही खात असलेला केक कसा बनवतात हे आपल्याला माहिती नसतं. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही केक खाणं सोडून द्याल. कारण पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण तुमचं आरोग्य धोक्यात घालतायत. या व्हिडिओत बघा. कशा प्रकारे केक बनवला जातोय. कसलीही स्वच्छता नाही, त्यात रंग वापरले जात आहेत. त्यामुळं आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नाही तर कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. हा आरोग्याचा प्रश्न आहे, कारण केक सगळेच जण आवडीनं खातात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. आजकाल आपण सेलिब्रेशन जे आहे, वाढदिवस आहे, ॲनिव्हर्सरी आहे, त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळे सेलिब्रेशन्स आहेत, काही कम्प्लिशन असतं त्याचं सेलिब्रेशन, या निमित्ताने आपण केक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खातच असतो. म्हणजे आठवड्यातून आपल्या 2-3 वेळेस केकचं होतंच. तर आणि आजकाल रील व्हायरल होते की केकमुळे कॅन्सर होऊ शकतो का. तर जर बाजारामधला केक जर तुम्हाला 250 रुपये 300 रुपये किलो म्हणजे एवढा स्वस्त केक मिळत असेल, तर त्या केकमध्ये क्वालिटी कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल. म्हणजेच त्यामध्ये वापरले गेलेले मैदा असेल, साखर असेल, तेल असेल किंवा आर्टिफिशियल कलर असेल, तर हे जर चांगल्या क्वालिटीचे नसेल तर नक्कीच तुम्हाला कॅन्सर होण्याची धोका वाढला जातो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळेच केक आरोग्यासाठी हानिकारक नसतात. काही जण केकसाठी हलक्या दर्जाचं साहित्य वापरतात. केकमध्ये मैदा, बेकिंग पावडर, तेलाचा वापर केला जातो. घातक रंगही केकमध्ये सर्रास वापरले जातात. स्वस्तातले केक खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. तुम्ही जर आवडीनं केक खात असाल तर चांगल्या ठिकाणी बनवलेले केक खा. नाहीतर घरीही केक बनवू शकता. नाहीतर असे स्वस्त आणि मस्त मिळणारे केक आजारी पाडतील. रिपोर्ट साम टीव्ही.